आतापर्यंत आपण हाफ सिलेबस कंप्लीट केला जिओग्राफी पेपर फर्स्टचा. आता आपण सेकंड हाफ पाहूया, ज्याच्यामध्ये टोटल 10 पॉईंट आहेत, 5 पॉईंट कव्हर केलेत. आता नेक्स्ट 5 पॉईंट्स कोणकोणते आहेत ते पाहूया. तर कल्चरल सेटिंग आपण जरा इथे पाहूया की कल्चरल सेटिंगमध्ये कोणकोणत्या गोष्टी आहेत. सिलेबसच्या कल्चरल सेटिंग पॉईंटमध्ये हिस्टॉरिकल पर्स्पेक्टिव्ह ऑफ इंडियन सोसायटी, racial, linguistic and ethnic diversity. Three diversities are there: racial, linguistic and ethnic diversity. Religious minority, major tribes, tribal areas and their problems, cultural regions, growth, distribution and density of population, demographic attributes. Demographic attributes is a very important point in that: sex ratio, age structure, literacy rate, workforce, dependency ratio, longevity, migration, and in that migration, inter-regional migration, intra-regional migration, international migration, and associated problem with the migration. या गोष्टी कव्हर करणार आहोत. तसेच population problems and policies to control that population. Health indicators. ह्या सर्व गोष्टी आपल्याला कल्चरल सेटिंग मध्ये कव्हर करायच्या आहेत. क्लिअर झाला हा पॉइंट? ओके. नेक्स्ट पॉइंट इज अ सेटलमेंट. सेवेंथ जो आपला पॉइंट आहे सिलेबसचा, ज्याच्यामध्ये आपण सेटलमेंट या टॉपिक वरती चर्चा करणार आहोत. सेटलमेंट मध्ये कोणकोणत्या गोष्टी? सेटलमेंट, टाइप्स ऑफ सेटलमेंट, पॅटर्न्स. एनसीईआरटी मध्ये पण हा चॅप्टर बऱ्यापैकी कव्हर झालेला आहे. ज्यांनी वाचला त्यांच्या लक्षात येईल. टाइप्स ऑफ सेटलमेंट, पॅटर्न्स and morphology of a rural settlement. Morphology means external structure of appearing things, ज्याला आपण morphology असे म्हणतो. Urban developments, morphology of a Indian city. Indian city ची morphology म्हणजे एक आउटलाइन आणि स्ट्रक्चर फॉर्मॅट कसा आहे आपण हे इथे पाहणार आहोत. Functional classification of Indian cities. Contribution and metropolitan regions. Urban sprawl. What is urban sprawl? Just comment in the comment section below. Okay. Slum and associated problems. Okay. Town plan. Problems of urbanization and remedies. हा खूप इझी इंटरेस्टिंग असा सिलेबस आहे सेटलमेंट. ओके, लक्षात आला? नेक्स्ट, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग. आता विद्यार्थी मित्रांनो, इथे एक गोष्ट लक्षात घ्या. पेपर फर्स्ट वर्ल्ड मध्ये पण हे जिओग्राफीचा पेपर फर्स्ट जो आहे वर्ल्ड जिओग्राफी मध्ये, त्याच्यामध्ये पण हे सेटलमेंट, कल्चरल सेटिंग, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग हे चॅप्टर आहे. म्हणजे सिलेबस तर जीएस सोबत लिंक्ड आहे, त्याच्यासोबत पण पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड मधला पण सिलेबस कॉमन आहे. म्हणजे इथे जर तुम्ही हे चॅप्टर करत असाल, हे 3 चॅप्टर कल्चरल सेटिंग, सेटलमेंट, रिजनल डेव्हलपमेंट, तर हे चॅप्टर तुम्हाला वर्ल्डसाठी करायचे, इंडियासाठी करायचे आणि जर एमपीएससी मध्ये महाराष्ट्रावर प्रश्न आले तर त्यासाठी पण करायचे आहेत. म्हणजे सिलेबस एकच आहे, फक्त वर्ल्ड, इंडिया अँड महाराष्ट्र जिओग्राफी मध्ये आपल्याला हा डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. लक्षात आलं? ओके. आता आपण पाहूयात की आपण आता कुठपर्यंत होतो? मल्टी लेवल, रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग होता आपण पॉइंट पाहूया. The regional development and planning is the most important and crucial part of the syllabus. आणि प्रश्न पण खूप छान असतात. यूपीएससीचा आपण एखादा जिओग्राफीचा पेपर सेकंड वरती चर्चा करू की प्रश्न कसे विचारले या पेपर वरती. तर त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल की पेपर सेकंड हा खूप सोपा, इझी आणि लिहायला अगदी खूप चांगला पेपर असतो, ज्यामध्ये तुम्ही मॅप, डायग्राम वगैरे ड्रॉ करून खूप चांगले मार्क्स इंडियन जिओग्राफी या पेपरमध्ये घेऊन येऊ शकता. तर रिजनल डेव्हलपमेंट अँड प्लॅनिंग मध्ये आहे experience of a regional planning in India. Since independence, how we focus our regional planning. जे आपल्या पंचवार्षिक योजना होत्या त्याच्यामध्ये या 5 years प्लॅन मध्ये. इंटिग्रेटेड रूरल डेव्हलपमेंट प्रोग्राम IRDP. तसेच पंचायत राज अँड डिसेंट्रलायझेशन ऑफ प्लॅनिंग अँड देअर इम्पॉर्टन्स इन रिजनल डेव्हलपमेंट. कमांड एरिया डेव्हलपमेंट CAD, watershed development, your management, planning for backward regions, desert, drought-prone, hill, tribal area development, multi-level planning, and regional planning and development of Iceland territories.
फक्त रिजनल प्लॅनिंग मध्ये मेन एरिया सिटीची अर्बनची डेव्हलपमेंट आहे का, तर नाही. त्याच्यामध्ये बॅकवर्ड रिजनची पण डेव्हलपमेंट आहे, ज्याच्यामध्ये डेझर्ट डॉट एरिया, हिल एरिया येतात आणि अशा एरियाची आपल्याला प्लॅनिंग करायची आहे, डेव्हलपमेंट करायचं आहे. मल्टी लेवल प्लॅनिंग काय असते, अप्रोच काय असतो, मल्टी लेवलवरती प्लॅनिंग कशी गोष्टी इम्प्लिमेंट केल्या जातात, या सर्व गोष्टी आपल्याला रिजनल प्लॅनिंग अँड डेव्हलपमेंटमध्ये कव्हर करायच्या. लक्षात आलं इथपर्यंत? ओके. नेक्स्ट जो आता पॉलिटिकल आस्पेक्ट्स आहे झाला. आता फक्त दोनच पॉईंट राहिले. एवढा छोटा सिलेबस आहे ज्याच्यामध्ये पॉलिटिकल आस्पेक्ट्स आपण पाहूया. हा पण खूप इंटरेस्टिंग आहे. तुमच्या इथे जीएस पेपर सेकंडचा पण आयआरचा पोर्शन बऱ्यापैकी इथे कव्हर होतो. यामध्ये पॉलिटिकल आस्पेक्ट्स मध्ये जिओग्राफिकल बेसिस ऑफ इंडियन फेडरलिझम, स्टेट रिकॉग्निशन, इमर्जन्सी emergence of a new state, emergence of new state, regional consciousness and interstate issues. This the international boundary of India and related issue. बॉर्डरीच्या लेवलवरती काय इश्यू आहेत, इंडिया पाकिस्तानमध्ये बॉर्डर डिस्प्यूट आहेत का, इंडिया चायनामध्ये बॉर्डर डिस्प्यूट आहेत का, या सर्व गोष्टींवरती चर्चा इथं आपल्या सिलेबसमध्ये करायची आहे. यानंतर क्रॉस बॉर्डर टेररिझम, India's role in world affairs, जो पॉलिटिक्स ऑफ साउथ एशिया अँड इंडियन ओशन रिले, या सर्व गोष्टी तुम्हाला या पॉइंट मध्ये शिकायच्या आहेत. म्हणजे तुमचा इथे आयआरचा पण सेक्शन जो जीएस पेपर सेकंड इथे अभ्यासला तर तिथे पण तुमचा आयआरचा पार्ट बऱ्यापैकी कव्हर होतो. आता लास्ट नॉट विथ द लिस्ट, व्हेरी इम्पॉर्टंट, इथे स्कोप आहे अभ्यासाला. याच्या डायमेन्शन्स एमपीएससीने आणि यूपीएससीने जरी ह्या मेन्शन केल्या तर प्रश्न खूप छान करंट रिलेटेड प्रश्न येतात इथे. करंट तर या चालू घडामोडीवरती या रिजन या एरिया सिलेबसच्या एरियामध्ये काय चालू आहे का सध्या ते लिंक होऊन इथे प्रश्न येतात, फ्रेम होतात आणि खूप सोपा आणि चांगला रिजन आहे. अभ्यासाला एरिया आहे हा तुम्हाला सिलेबसचा पार्ट. कंटेम्पररी इश्यू, द इकॉलॉजिकल इश्यू, इन्व्हायरमेंटल हजार्ड्स. इन्व्हायरमेंटल हजार्ड्स मध्ये कोणकोणते? इन्व्हायरमेंटल हजार्ड्स मध्ये लँडस्लाइड, अर्थक्वेक, सुनामी, flood, drought, epidemics, issues related to the environmental pollution, changes in the pattern of a land use, principle of environmental impact assessment and environmental management, population explosion, food security, environmental degradation, deforestation, desertification and soil erosion, problems of agrarian and industrial unrest, problem of agrarian and industrial unrest, regional disparities and in economic development, concept of a sustainable growth and development. What is the difference between growth and development? Just comment me in the comment section below. Environmental awareness, linkage of river, globalization and Indian economy. तर हा सर्व असा सिलेबस आहे. इथे नोट काय लिहिली आहे बघा. नोट खूप महत्त्वाची नोट आहे. नोट हा सिलेबस 10 पॉइंट पर्यंत समजला सर्वांना. आता ही नोट वरती लक्ष द्या. कॅन्डिडेट्स विल बी रिक्वायर्ड टू राईट आन्सर. या पेपर मध्ये तुम्हाला 1 कंपल्सरी मॅप क्वेश्चन सॉल्व करायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला इंडियाचा मॅप दिला जातो आणि त्या मॅप वरती असं तुम्हाला एक पेज, सपोर्टिव्ह पेज दिलं जातं, ज्याच्यावरती हा इंडियाचा मॅप असतो आणि याच्यावरती तुम्हाला प्रश्न खाली विचारले जातात आणि ते पॉइंट असे फिल करायचे असतात तुम्हाला. लक्षात येतं? हा झाला आपला जिओग्राफी ऑप्शनल भूगोल वैकल्पिक विषयाचा इंग्लिश माध्यमातून, इंग्लिश मीडियम मधून सिलेबस. आता आयोगाने एमपीएससीने ज्या वेळेस आपल्याला मराठी मीडियम मधून सिलेबस देईल त्यावेळेस आपण मराठी मीडियम आणि भूगोल या मराठी मीडियम मधल्या सिलेबस बद्दल पण एक नवीन व्हिडिओ घेऊन येऊया. तोपर्यंत हा इंग्लिश मीडियमचा जरी इंग्लिश मधला असेल सिलेबस तरी सोपा आहे, त्याला आपण मराठीत इझिली ट्रान्सलेट करू शकतो. विद्यार्थ्यांच्या आणखीन काही डाऊट कमेंट असतील तर जिओग्राफी ऑप्शनल बॅच मी स्वतः कंडक्ट करते, तर तुम्हाला काही जिओग्राफी बद्दल
वाटलं की मग हा विषय का निवडावा, कशामुळे, स्कोरिंग आहे का, तर एक गोष्ट लक्षात घ्या, मी नेहमी सांगते, यूपीएससीची जी आपण लिस्ट पाहतो त्यामध्ये पहिल्या जी टॉपरची लिस्ट पहिल्या 10 मध्ये दरवर्षी जिओग्राफी ऑप्शनल घेऊन टॉप केलेले विद्यार्थी असतातच. त्यामुळे जिओग्राफी हा स्कोरिंग स्केलिंग विषय आहे आणि तो तुम्ही आरामात घेऊ शकता. फक्त 2 पार्ट सोडले ना, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी, मॉडेल्स थिअरी, रेस्ट ऑफ द 80% ऑफ द ऑप्शनल जिओग्राफी सब्जेक्ट इज लिंक विथ युअर जनरल स्टडी प्रिपरेशन, ज्यामध्ये पेपर फर्स्ट जनरल स्टडीजचा आणि पेपर थर्ड मध्ये तुम्हाला हा तुमचा पेपर कामाला येतो. त्यामुळे हा इझी स्कोरिंग विषय आहे. विद्यार्थ्यांनी हा ऑप्शनल सब्जेक्ट निवडायला काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.